सर्वांना नमो बुद्धाय, जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय गाडगे. आज राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची 150वी जयंती जगभरामध्ये हर्षोत्साह साजरी होत आहे. आम्ही पण आमच्या वतीने जे संत गाडगे बाबांनी विचार सांगितलेला आहे, त्या विचारांवर आधारित आम्ही ही जयंती साजरा करण्यासाठी, जसं गाडगे बाबांनी सांगितलेलं आहे की भुकेल्यांना अन्न आणि तहानलेल्यांना पाणी पाजायचं आहे, यातच खरा मोठा हीच राष्ट्रसंतांची शिकवणूक आहे. आणि ही शिकवणूक घेऊन आम्ही आमच्या मसला येथील मूकबधीर शाळेवरती एक छोटासा संकल्प घेऊन जात आहोत. तर आपणही सर्वांनी सामील व्हायचं आहे आणि सोबत चालू. अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल. सर्वांना परत एकदा आमच्या अजिंठा बुद्ध विहार यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आणि आम्ही आता चाललेलो आहोत मूकबधीर शाळा असल्या इथे, जिथे संत गाडगे बाबा यांनी सांगितलेले जे विचार आहे त्या विचारांची प्रेरणा घेऊन आता आम्ही मार्गस्थ होत आहोत. यामध्ये आमचे वर्गमित्र शरद भाऊ खोलाने यांच्या मोटरसायकलवरती आता प्रवास सुरू झालेला आहे. शरद खोलाने हा आमचा 98चा बॅचचा वर्गमित्र आणि तो सध्या भाजीपाल्याच्या गाडीवर काम करतो. आणि तुम्हाला जर कुठं पुणे मुंबईला जायचं असेल तर नागपूर, मुंबई, पुणे, वाशी, फाटा इतर ठिकाणी जो आपल्या ग्रामीण भागातून जो भाजीपाल्याचा मार्केटला जो माल जातो, तर त्याच्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता. विश्वासू अशी ड्रायव्हिंग, विश्वासू असा दर. आमच्या मित्राची स्वतःची आयशर आहे आणि 2-3 गाड्या आणखी मालवाहक म्हणून वापरण्यात आहे. पिकअप पण आहे. तरी शरद पवारांसाठी आपण संपर्क करू शकता. महाराष्ट्रामध्ये कोणत्याही ठिकाणी आपण निश्चिंत आणि डोळे लावून विश्वास करू शकता. यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मंगलकामना. आज आम्ही मसला येथील मतिमंद विद्यालय इथे गाडगे महाराजांचे विचार घेऊन आलेलो आहोत. तर ही संकल्पना आमचे मित्र सुनील वाघ यांच्या विचारातून घडलेली आहे. तर मी खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन करतो की असे विचारशैली घेऊन चालणारे तरुण पिढी आता सध्या उपलब्ध आहे, की ज्या गाडगे बाबांनी स्वच्छता निर्मूलनासाठी आणि शिक्षणासाठी जोर दिलेला आहे. त्याच विचारांवर आमचे मित्र सुनील वाघ ही प्रेरणा घेऊन इथं मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना काही फळदान या जयंतीनिमित्त करत आहोत. तर कृपया आपण सर्वांनी सर्व भारतीयांना आणि भारताबाहेर जे गाडगे बाबांचे विचार घेऊन जगत आहेत त्या सर्वांना राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त सर्वांना मंगलकामना. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, मानव कल्याणासाठी ज्या ज्या महामानवांनी महानायकांनी कार्य केलं, या सर्वांना आजच्या दिनी सर्वथा त्रिवार वंदन. आज गाडगे बाबा यांची 150वी जयंती, या निमित्त गाडगे बाबांच्या विचारांना सर्वदा प्रथम आमच्या सर्वांच्या वतीने त्रिवार वंदन. गाडगे बाबांचे विचार घेऊन आम्ही ह्या शाळेत का आलो हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. तत्पूर्वी गाडगे बाबांनी जे सांगितलेले विचार आहेत
की स्वच्छता, अंधश्रद्धांना आणि अय, वापस निर्मूलन, भुकेल्यांना अन्न आणि तहानलेल्यांना पाणी पाजणं हा सर्वात मोठा धर्म या जगामध्ये आहे. ही विचार घेऊनच आम्ही आज म्हसला येथील मतिमंद विद्यालय येथील विद्यार्थ्यांना आमच्या फुलना फुलाची पाकळी या वतीने आमचे मित्र सुनील वाघ, तसेच किरणकर दादा, राहुल हिवाळे, शरद फोलाने, तसेच आमचे पुतणे, नंतर आमचे वर्गमित्र काकडे दादा, तसेच दादांचं नाव काय, पालकर भाऊ, या सर्वांच्या विचारांनी अभिप्रेत होऊन आम्ही इथे या शाळेला फळदान करण्यासाठी आलेलो आहोत. या दानाच्या बलाने या विद्यार्थ्यांना यश प्राप्त हो, त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी लाभो, यासाठीच आम्ही ही जयंती इथे साजरी करण्यात येत आहोत. तत्पूर्वी या शाळेचे व्यवस्थापक तसेच संस्थापक अध्यक्ष पोकळकर काका, पोकळघट काका यांच्या वतीने राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेसमोर अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करून हार अर्पण करतील अशी मी त्यांना आमच्या सर्वांच्या वतीनं विनंती करतो. ज्या शिक्षणासाठी बघलं तर संत गाडगे बाबा हे अशिक्षित होते, परंतु शिक्षणाचा इतका जोरदार त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांनी शिक्षणासाठी खूप संघर्ष मुलांकरता केलेला आहे. आपल्या कीर्तनातून अंधश्रद्धा मुक्त तर केलेलंच आहे, परंतु शिक्षणावरती भर टाकलेला आहे. अशीच संत गाडगे बाबांची प्रेरणा घेऊन आमचे काका इथे हे विद्यालय उभारून आपल्या स्वखर्चातून या विद्यार्थ्यांचं पालन पोषण आणि शिक्षण ते करतात. खूप असं या परिसरामध्ये, या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये अभिनंदन करण्याचं काम राष्ट्रसंत गाडगे बाबांचा, राष्ट्रसंत गाडगे बाबांचा, राष्ट्रसंत गाडगे बाबांचा. तर या जयंतीनिमित्त आमचे मित्र सुनील वाघ 2 शब्द मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर फळदानाचा वाटपाचा कार्यक्रम होईल. तत्पूर्वी गाडगे बाबांच्या जीवनावर 2-2 मिनिटाचं ज्यांना कोणाला मनोगत करायचं असेल ते करू शकतात. तत्पूर्वी आमचे मित्र सुनील वाघ. आज 23 फेब्रुवारी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती आहे. मित्र, राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती कशासाठी साजरी करायची, किंवा कोणाही महापुरुषाची जयंती असो, महामानवाची जयंती असो, आपण ही कशासाठी साजरी करतो, तर केवळ डीजे लावून नाचणे हा जयंती मागचा उद्देश असायला नको. जयंती महापुरुषाची असो की राष्ट्रसंतांची असो, महामानवांची असो, ती एक विचाराची जयंती झाली पाहिजे. आज आम्ही पाहतो खऱ्या अर्थानं गाडगे महाराजांना जी अपेक्षित जयंती आहे, किंवा निराधारांना, अपंग अंध निराधारांना मदत करा, उघड्या नागड्यांना वस्त्र द्या, भुकेल्याला अन्न द्या, हे जे ब्रीद वाक्य गाडगे महाराजांचं होतं 10 कलमी, त्यानुसार आज आपण महाराजांना अपेक्षित असलेली जयंती या अनाथ, अपंग, निराधार मुलांना फळ फ्रूटचं वाटप करून आपण ती जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत. आपण पाहिलं गाडगे महाराजांनी अंधश्रद्धेवर कडाडून प्रहार केला. गाडगे महाराज हे नास्तिक नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धेच्या आधी जाऊ नका. जेणेकरून आज आपण एखादा बुवा बाजी करणारा, पैसे घेऊन त्या ठिकाणी लोकांची लुबाडणूक करणारा अशा लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. हा संदेश गाडगे महाराजांनी दिला. आज गाडगे महाराज कुठेही शाळेत गेले नाही, एकही वर्ग ते शिकले नाही, परंतु त्यांच्या नावाने आज अमरावतीमध्ये विद्यापीठ आहे. याचा अर्थ असा आहे की गाडगे महाराजांना त्यावेळेस कुठेतरी शिक्षणाची दूरदृष्टी कळत होती, किंवा शिक्षणाशिवाय माणूस आयुष्यात जगू शकत नाही. शिक्षण हे मौल्यवान आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते पिल्ल्याशिवाय माणूस डरकाळी मारणार नाही, असं बाबासाहेब सुद्धा म्हणाले होते. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण झालं आणि गाडगे बाबांनी त्या ठिकाणी 15 दिवस अन्न त्याग केला आणि 20 डिसेंबरला गाडगे महाराजांनी स्वतः आपलं जीवन प्राण त्या ठिकाणी सोडला. एवढ्या अटूट प्रेम गाडगे महाराजांचं आणि बाबासाहेबांचं होतं.
बाबा गाडगे महाराज नेहमी म्हणायचे तुम्ही देव पाहिला का, तर लोक म्हणायचे नाही, यांचं तुम्हाला जर जिवंत देव पाहायचा असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपामध्ये पहा. ते खऱ्या अर्थाने या समाजाला दिशा देण्याचं काम करत आहे. एखाद्या मंदिरात नारळ नाही फोडलं तर चालन, पण त्या नारळाचे 40 रुपयाच्या किमतीचं जेवण एखाद्या माणसाला दिलं तर त्यात तुम्हाला परमेश्वर दिसल्याशिवाय राहणार नाही. एखाद्याला तलवार मारून रक्त सांडल्यापेक्षा रक्तदानातून एखाद्याचा जीव वाचवा, त्याचं प्राण वाचवा, ते खऱ्या अर्थाने त्यात तुम्हाला परमेश्वर दिसल्याशिवाय राहणार नाही, असा संदेश गाडगे महाराजांनी दिला. गाडगे महाराज दिवसभर भटकंती करायचे, या खेड्यावरून त्या खेड्यावर जायचे. एक वेळ अशी आली की एक माणूस शेतामध्ये नागर हाकलायचा. गाडगे महाराजांनी पाहिलं की हा घामा घोसाळ झाला, मेहनत करूला, प्रचंड मेहनत करूला, याच्या मेहनतीला फळ मिळत नाही, याच्या मालाला भाव मिळत नाही, याला आपण काहीतरी सहकार्य केलं पाहिजे. नाही आपण याच्या मालाला भाव देऊ शकत तर याच्या मेहनतीला आपण मदत केली पाहिजे. गाडगे महाराजांनी अख्खं तिचं शेत त्या ठिकाणी नांगरून दिलं आणि पुन्हा समोर आपल्या कीर्तनासाठी गेले. गाडगे महाराजाला कुठलंही कीर्तन करत असताना कुठल्याही प्रकारची सुपारी ते घेत नव्हते. पैशाचा मोह नव्हता. सकाळी आपला झाडू घेऊन संपूर्ण गाव स्वच्छ करायचं. गाव स्वच्छ झाल्यानंतर माणसाच्या मेंदूमध्ये बुरसटलेली जी घाण होती अंधश्रद्धेची, ती आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून बुरसटलेली घाण, ती वैचारिक घाण त्या ठिकाणी ते साफ करण्याचं काम त्यांनी, मौल्यवान काम त्या ठिकाणी केलं. गाडगे महाराजांना ज्या ज्या वेळेस काही संस्था, काही धर्मशाळा मिळाल्या, पंढरपूरला लोकांची होत असलेले हाल पाहून त्यांनी त्या धर्मशाळा, त्या पंढरपूर संस्थानला दान दिल्या. आज गाडगे महाराजांच्या नावावर किंवा त्यांच्या परिवाराच्या नावावर त्यांनी गाडगे महाराजांना जे दान मिळालं त्यापैकी काही ठेवलं नाही. गाडगे महाराजांची प्रॉपर्टी म्हणजे एक झाडू आणि कानातली कवडी आणि मडकं, एवढीच त्यांची प्रॉपर्टी होती. खऱ्या अर्थानं गाडगे महाराजांच्या विचारावर जर आपण चाललो, आज स्वच्छतेचे जनक जर कोण असन तर ते राष्ट्रसंत गाडगे महाराज आहे. आज आम्ही पाहतो रोज स्वच्छतेचे जनक राष्ट्रसंत गाडगे महाराज हे नाव राज्य सरकारनं हटवून आपल्या सोयीनुसार त्या ठिकाणी नाव बदलण्याचं एक षडयंत्र त्या ठिकाणी सरकारनं रचलेलं आहे. आमची ह्या माध्यमातून, या व्हिडिओद्वारे, आपल्या युट्यूबच्या माध्यमातून परवीन भाऊ आपल्याला हे संदेश आहे की पूर्वरत राष्ट्रसंत गाडगे महाराज हेच नाव स्वच्छता अभियानाला देण्यात यावं राज्य सरकारच्या. गाडगे महाराजांविषयी सांगायचं झालं तर आपले शिवाजी शिक्षण संस्थेचे शिवाजी शिक्षण संस्थेचं ग्रँट त्या ठिकाणी काढून घेण्यात आलं होतं. खऱ्या अर्थानं पाहिलं तर शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये हे गोरगरिबांची मुलं शिकत होते, बहुजनांची मुलं शिकत होते. गाडगे महाराजांच्या लक्षामध्ये आलं की बा ही संस्था जर आज बंद पडली तर उद्या या पोराचं भविष्य निश्चितपणाने धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. तर गाडगे महाराज पायी पायी मुंबईला गेले, तात्कालिक मुख्यमंत्र्याला भेटले आणि त्या शिवाजी शिक्षण संस्थेची मान्यता पुन्हा प्राप्त केली आणि त्या शिक्षण संस्थेत आज बहुजनांचे पोरं खऱ्या अर्थानं शिक्षण घेत आहे. एवढी दूरदृष्टी ठेवणारे ह्या महामानवांबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो व जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. खरंच मित्रा, खूप छान तू असं मनोगत व्यक्त केलं की ज्या राष्ट्रसंतांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अंधश्रद्धा शिक्षण यासाठी आपलं जीवन समर्पित केलं, अशा खरं या राष्ट्रसंतांना त्रिवार वंदन करण्याचं आज मन होतं आणि आयुष्यभर त्यांच्या विचारावर चालायचं. सर्वांना मी आवाहन करतो की ही जी तरुण पिढी आमच्यासोबत आहे, या तरुण पिढींना खूप काही घ्यायसारखं आहे, परंतु सध्याचं सोशल मीडिया बघितलं तर खूप हे भटकंती करत आहे. मी जास्त वेळ न घेता संस्थापक थोडं राहून गेलं. मित्र, अनाथ अपंगांना मदत करा हे आपलं म्हणण्यापुरतं काही ठिकाणी असं होतं, परंतु खऱ्या अर्थानं काका आज निस्वार्थपणाने आपल्या स्वखर्चातून एवढी मोठी संस्था या ठिकाणी 15 ते 17, 20, 25 काही मुलं असतील, एवढ्या सर्व मुलांचा सांभाळ, त्यांचं आरोग्याची देखभाल काका करतात. खऱ्या अर्थानं जे कार्य काका करत आहे ते गाडगे बाबांना अविपरीत कार्य काका या ठिकाणी करत आहे. म्हणून काकांसाठी एक वेळ आपण पुन्हा एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवू. ठीक आहे, तर आता यानंतर आपण फळदानासाठी सुरुवात करत आहोत आणि मान्यवरांनी, काकांनी आम्हाला या शाळेमध्ये येऊन इथे हे फळदानाची व्हिडिओ काढण्याची जी संधी उपलब्ध करून दिली, याबद्दल आम्ही धाड पंचक्रोशियातील सर्व मित्रमंडळीच्या वतीनं आपलं आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो आणि आपल्या कार्याला सलाम करतो की आपण हे जे कार्य घडून आणत आहात तर खरंच हे मानवता एक धर्म आहे आणि त्या मानवतेचा धर्म तुम्ही जोपासत आहे. आपल्या कार्याला छत्रपती शिवाजी महाराज
तसेच राष्ट्रमाता मा जिजाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध आणि जे महामानव घडलेले आहेत, त्या महामानवांच्या प्रतापाने आपले कार्य हे वृंदीगत होऊन, याला गतिमान होऊन आपलं हे कार्य संपूर्ण भारतात नाही तर जगात जाऊ, या कार्याचा डंका चहूमुलकी गाजो हीच अपेक्षा ठेवतो आणि इथेच थांबतो. सर्वांना जयंतीनिमित्त परत एकदा शुभेच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत, जय असं सर्व. वाटत सर्व. संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त मतिमंद विद्यालय म्हसला येथील या विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष पोपळकर ही तर आपल्या यूट्यूब चॅनलला या विद्यालयाची थोडी माहिती देणार आहे. तर काका, सर्वात प्रथम आपलं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. पंचक्रोशीमध्ये आपण 16 वर्षापासून हे विद्यालय चालवत आहात आणि खूप चांगल्या प्रकारे आपल्याकडं विद्यार्थी वर्गांची संख्या पण आहे आणि हा सर्व खर्च आपण स्वतः खिशातून स्वतःच्या भरोशावर करता आहेत. तर खूप असं अभिनंदन करावं असं वाटतं की आजच्या जगात कोणी कोणाला हात उसने सुद्धा पैसे देत नाही आणि आपण एवढा मोठा खर्च हा इथे चालवत आहात. तर याबद्दल आपल्या ज्या काही भावना आहेत किंवा जे काही मनोगत आहे, कृपया आमच्या यूट्यूब चॅनलला आपण सांगू शकता, शेअर करू शकता. खरं म्हणजे पहिलं तुमच्या चॅनलचे खूप खूप धन्यवाद. या मुलांना आहे ना, मी मंदिरात देव पाहत नाही, मला या मुलामध्ये देव दिसतो. मंदिर मैजत हे सगळं आहे ना, हे आपल्याला शिकवण्याकरता आहे आणि संतांचे जे खरे कार्य आहे त्याच्या पावलावर पाय देऊन आपण चालण्याचा प्रयत्न करावा, एवढंच माझं सर्व मंडळीला, तुमच्या नवयुवकांना माझं विनंती आहे. खरोखर देव मंदिरात दिसत नाही पण यांच्यामध्ये देव दिसतो. हे एवढं बोलून मी 2 शब्द तुम्हाला सांगतो. मी पुढं बोलू शकत नाही कारण मला बोलण्याचं आहे ना, मला काही वरण येतं. कारण खरं म्हणजे देव यांच्यामध्ये दिसतो, बाकी देव कुणीकडेच नाही. देव मंदिरात नाही, मस्जिदमध्ये नाही, देव मानवामध्ये आहे. बाबांनी तर सांगितलंच, पण मी आज तुम्हाला त्यांच्या वतीनं हे सांगण्याचा प्रयत्न करतो. खरोखर मी बाबाच्याच या कार्यानं नंतर 2004 मध्ये मी स्वच्छता अभियान राबवलं, पूर्ण गाव एका ठिकाणी आणलं, पण ते राजकारण दिसल्यामुळं मी ते सोडून दिलं आणि आजही सध्या मला सेवा करण्याची संधी गाडगे बाबाच्या माध्यमातून भेटली. त्यांचं खरोखर अभिनंदन नाही, त्यांना कोटी कोटी धन्यवाद. त्यांची मला शिकण्याची प्रेरणा त्यांच्यापासून भेटली, हे मी खरोखर माझं भाग्य समजतो. आणि तुम्ही खरोखर येऊन आमच्या शाळेला भेट दिली त्याबद्दलही तुमच्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. कारण आज या जगामध्ये पैसे देऊन सर्व लोक काही काही सांगतात, पण मी कुठं माझं माध्यम सुद्धा उघडकीत आणण्याचा प्रयत्न केला नाही. पण तुमच्या सारख्या चॅनलवाल्यांनी बऱ्याचशा ठिकाणी मला अनन्य सन्मान पुरस्कार जाहीर झाला, पण मी त्या पुरस्काराकरता सुद्धा आपापलेलं नव्हतो. मी त्यांना सांगितलं की बुवा एवढा खर्च करण्याकरता मी तिथं येऊ शकत नाही, तो खर्च मी या मुलांना करीन. तर त्यांनी मला स्वतः 2 गाड्या पाठवून इथून मला घेऊन गेले आणि माझा सत्कार त्यांनी तिथं मुंबईला अनन्य सन्मान पुरस्कार जाहीर केला. त्याच्यानंतर आता जीवन गौरव पुरस्कार पूर्ण महाराष्ट्रात माझे ते सत्कार झाले, पण सत्कारापेक्षा खरोखर या मुलाचा सत्कार व्हायला पाहिजे असं माझं मत आहे आणि सरकारने याच्यावर सुद्धा लक्ष करायला पाहिजे आजच्या लोकांना. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सर्व प्रसार माध्यम असेल, शासन दरबारी असेल किंवा जे या चॅनलला बघतात त्यांना मी एक आव्हान करू इच्छितो. बाबांचे हे जे अश्रू आहेत
तर हे त्यांच्या भावना आहे की त्यांनी आजपर्यंत 16 वर्षापासून जो संघर्ष केलेला आहे आणि त्यांनी एक खूप छान संदेश सांगितलेला आहे. गाडगे बाबांनी जो संदेश सांगितलेला आहे की देव हा मंदिरात किंवा मस्जिदीत नाही, तर तो खरं या मुलांमध्ये आहे. आणि हेच ब्रीदवाक्य घेऊन ते 16 वर्षापासून हे परिकष्ट करतात. अनेक विद्यार्थी त्यांनी येथे जोपासलेले आहे. 16 वर्षांचा कालखंड खूप मोठा होतो आणि त्यांना जेही काही पुरस्कार त्यांना मिळालेले आहे तर ते पुरस्कार त्यांच्या कार्याला मिळालेले आहे. आणि असे पुरस्कार ते स्वतः स्वीकारत नाही, कारण ते देखावा करण्यासाठी हे जे विद्यालय आहे हे चालत नाही. त्यांचं एवढंच म्हणणं आहे की मानवता जपण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे, सर्वांनी त्यामध्ये पुढाकार घ्यायचा आहे. बाबा, या विद्यालयाची आपल्या माहितीनुसार ही संस्था कोणत्या वर्षी चालू झालेली, याचा पूर्ण परिक्रम सांगायला. ही संस्था 2010 मध्ये सुरुवात झाली. आतापर्यंत तुमच्या या विद्यालयातून किती विद्यार्थी घडून गेले? आतापर्यंत जवळजवळ 15-20 विद्यार्थी घडून गेले. आज माझ्या शाळेतला विद्यार्थी कर्मचारी म्हणून मी त्याला घेतलेलं आहे. त्याचं नाव तू पवन इकडे ये, उभं राहतो. आज स्वतः तू सगळ्या या विद्यार्थ्यांना सांभाळण्याचं आणि स्वतः कर्मचारी म्हणून घेतलेलं आहे मी शाळेवर त्याला. अच्छा अच्छा. हा, तो माझ्या खाली बैस बरं. खाली बैस. लहानपणापासून तो माझ्याकडं आजपर्यंत माझ्याकडे होता. आज तो तयार झाला. त्याच्यानंतर हा कुंभीफळचा एक विजू बोराडे हा बी एक तयार झाला. अच्छा. आता सध्या म्हणजे अनेक पोरं अशी तयार झाली आणि जिल्ह्यातून हा म्हणजे राष्ट्रीय माझ्या आता राज्यस्तरीय नंबर लागलेला आहे. 8 ऑफ गोळा फेकला त्याने आणि अरे धावण्याच्या वा वा शर्यतीत वा पहिला. वा. अभिनंदन. त्याच्यानंतर तो कोणताही धावण्याच्या शर्यतीमध्ये पहिला आला. बरं बरं बरं. त्याला पुरस्कार भेटले. त्यांचं सगळं अभिनंदन झालेलं. जिल्हास्तरीय ते पहिले आले. त्याच्यात खेळण्याचं श्रेय आमचे गोरे सर यांनी घेतलं आणि आमचे प्राध्यापक आज ते शाळेच्या कामानिमित्त बुलढाण्याला गेलेले आणि आमचे क्लास टीचर एक गोरे सर आणि भिका सर हे दोघं जण यांनी या शाळेची मेहनत घेऊन या शाळेकरता योगदान दिलं. आज कोणीही कोणाकरता आपला टाइम देत नाही, पण या लोकांनी टाइम दिला आणि या मुलांना घडवण्याचा प्रयत्न मला हातभार लावला. त्याबद्दल त्यांचे मी खूप धन्यवाद. कारण कसं असतं, पैसा किती कमवला तर तो सोबत येऊ शकत नाही. पण ही जे कार्य आहे ना, तर हे मेल्यानंतर ही जिवंत राहू शकतं. याच्याकरता या कार्यामध्ये सगळ्या लोकांनी असं कार्य करावं असं माझी विनंती तुमच्या सर्व मंडळींना. कारण काय असतं, पैसा हा खूप कमवला जातो, पण पैशापेक्षा मानव हा माणसाला भेटू शकत नाही. कारण पैसा हा किती कमवला तर त्याच्यामध्ये माणसं ते वाटून घेण्याकरता झगडे होतील. पण या असं काही कमवा की ते ज्ञान कमवा, ज्ञानामध्ये कोणी वाटा मागणार नाही. आणि ते ज्ञान गाडगे बाबांनी आपल्याला सांगितलंच आहे. पण त्या ज्ञानाचं नुसतं सांगून ऐकण्यात महत्व नाही, ते आचरणात आणायला महत्व आहे. जो माणूस आचरणात आणतो तो खरा संत आणि सेवाधारी समजला जातो. पण आजची जी परिस्थिती आहे, आपण नुसतं आपलं माध्यम कशा करता करतो की आपल्याला लोकांकरता आपण दिसलो पाहिजेत, आपण खूप आपला वाहवा करतो. पण वाहवा करण्यापेक्षा आपलं कार्याची वाहवा झाली पाहिजे. कार्य आपल्याला लोकांना दिसलं पाहिजेत. आणि हे कार्य करण्याकरता 12 महिन्यापूर्वी सिंधुबाई सपकाळ म्हणजे ते मरण्याच्या अगोदर आमच्या शाळेला भेट देऊन गेल्या. त्यांनी एक वाक्य वापरलं मला की बाबा म्हणे, मी आई बनले म्हणे, तुम्ही बाबा बना. कारण हे जे म्हणे हे जीवन ही सेवा आहे ना म्हणे, याला संघर्ष करावा लागतो. पण या संघर्षामध्ये हारून जायचं काम नसतं. आपलं धैर्य पाहिजे तर आपल्याला ज्या गावाला जायचं त्या गावापर्यंत तोच रस्ता पाहायचा, दुसरीकडे जायचं नाही. कोणी किती भटकवण्याचा प्रयत्न केला तर ते त्या मार्गाने भटकायचं नाही.
आणि मी आजपर्यंत कोण्याही लोकांना, गावातल्या लोकांना मागणी केली नाही की बा मला माझ्या शाळेकरता मदत करा म्हणून. पण ज्या खुशीनं ज्याच्या मनात आलं त्यांनी जे केलं त्यांनाच फक्त मी, आणि सहसा मी काय करतो आता हे जे खाण्याकरता आहे ना, मी काय घेत नाही याचं कारण सांगतो तुम्हाला की याच्यामध्ये आता तुम्ही हे मनापासून केलं आणि अचानक माझ्या एक सारख्या नेऊन त्याच्यात काही टाकलं तर ती जबाबदारी असताना म्हणून मी हे खायला देऊ देत नाही, तुम्हाला सरळ सांगतो. पण हे जवळची मंडळी असल्यामुळं मी नाही तर हे कधीच करत नाही. कारण आता तुम्हाला माहिती आहे आजची परिस्थिती काय झालेली निर्माण संस्थेवाल्याकरता, आणि ही संस्था चालवणं म्हणजे तारेवरची कसरत आहे. आणि या कसरतीमध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याला वाटतं की हे सहज होतं, यांना पैसे भेटतील, पण तसं नसतं. पैसे भेटण्यापेक्षा ही आज या मुलांची सेवा म्हणजे ईश्वर सेवा आहे, दुसरीकडे सेवा नाही. तुम्ही म्हणसाल की बा मंदिरात जाऊन आपण पूजा केली खूप सेवा भेटत नाही. मंदिरातला देव तुमच्याशी कधी बोलू शकत नाही, पण हे देव तुमच्याशी बोलतात. यांची सेवा करणं म्हणजे हा प्रसाद आहे, आणि ही सेवा आपण निरंतर करत राहू अशी तुमच्याकडून सर्वांच्याकडून मी अपेक्षा करतो की मला अशी सहानुभूती भेटत राहावं. परत एकदा आम्ही आमच्या अजिंठा बुद्ध विहार यूट्यूब चॅनलच्या मार्फत सर्वांना आवाहन करतो की ही जे मतिमंद विद्यालय म्हसला येथील आहे, तर कृपया आपल्या सर्वतोपरीनं शासनादरबारी या विद्यालयाची जी रचना आहे किंवा जे दृश्य आहे आपल्यापासून तिथपर्यंत पोहोचावं असं सर्वांना मी आवाहन करतो. आणि या शाळेची निर्मिती 2010 पासून या विद्यालयाची उभारणी झालेली आहे, आणि 2010 ते 2026 16 वर्षांचा प्रवास या काकांनी खूप अशा अवघड परिस्थितीत साकारलेला आहे. कोणासमोरही हात न फैलवता आपल्या बलबुत्यावर त्यांनी हा गाडा इथपर्यंत ओढत आणलेला आहे. त्यांना अपेक्षा पण सुद्धा कोणाची नाही, परंतु काय असतं, माणसाचं ध्येय जर एकनिष्ठ असलं तर निसर्ग आणि धम्म हे सर्व घडून आणतो. काका, आमच्या यूट्यूब माध्यमातून आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे. तसंच आपल्या ह्या ज्या काही संकल्पना किंवा ज्या भावना आहे ह्या आम्ही शासन दरबारी मांडू. यथोचित्त आज गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला आम्ही शाश्वती देतो. आमचे वर्गमित्र सुनील वाहक, तसेच काकडे राहुल हिवाळे, शरद फौलाने हे सध्या उपस्थित आहे. आमच्या वर्गमित्रांना सुद्धा आम्ही हे आवाहन करतो की आपापल्या परीने शासन दरबारी या बाबांची व्यथा आपण मांडू. आणि हीच ग्वाही देऊन इथेच थांबतो.
संत गाडगे बाबांची बुद्ध विहार धाग YouTube चॅनल.